समाज खूप बदललाय मित्रांनो. पूर्वीच्या गोष्टी होत्या, पूर्वीच्या म्हणी होत्या, त्या गोष्टी सुद्धा आता त्या राहिल्या नाहीत. सर्वांनी एक गोष्ट ऐकली असेल की एक टोपीवाला होता, जंगलातनं जात असायचा. जंगल खूप मोठं होतं आणि जंगलातनं जात असताना त्याला दम भरला. त्यानं झाडाखाली बसला, थोडं जेवण केलं आणि पाणी पिऊन झोपी गेला. झोपीतनं उठल्यानंतर बघितलं की झाडावरची माकडं आलती आणि सगळ्या टोप्या घेऊन गेलती. सगळ्यांना ही गोष्ट माहित आहे. त्यानं वाकडं दाखवलं, माकडाने देखील वाकडं दाखवलं. त्यानं दगडं मारली, माकडाने फळं मारली. त्यानं डोक्यावरची टोपी खाली टाकली, माकडानं सुद्धा डोक्यावरची टोपी खाली टाकली आणि ते टोप्या घेऊन निघून गेलं. जुनी गोष्ट आहे आमच्या काळातली. आता तो टोपीवाला म्हातारा झालाय आणि त्याचा नातू टोप्याचा धंदा करतोय. आणि आजोबानं त्या नातवाला सांगितलंय, ह्या जंगलातनं ज्या वेळेस जाशील, जंगल मोठं आहे, दमशील, एखाद्या झाडाखाली बसून जेवण करशील, झोपशील, वरनं माकडं येतात, टोप्या घेऊन जातात, पण घाबरायचं कारण नाही. त्यांना आधी दगडं मार, ते मूर्ख आहेत, दगडं मारतील. त्यांना वाकडं दाखव, ते वाकडं दाखवतील. मग नंतर डोक्यावरची टोपी खाली टाक. सगळी माकडं टोप्या खाली टाकतात. नातू जंगलातनं चालला आता आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे तसंच झालं. जंगल खूप मोठं होतं. त्याने एका ठिकाणी जेवण केलं, पाणी पिला आणि निवांत झाडाखाली झोपला. झोपीतनं उठला, बघतो तर पेटीमध्ये एकही टोपी नाही. वर बघितलं तर सगळ्या माकडांच्या डोक्याला टोप्या होत्या. त्याला काही काळजी वाटली नाही. आजोबांनी सगळं सांगितलेलं होतं. त्यानं खालचा दगड घेतला आणि माकडांना मारला. माकडांनी वरची फळं तोडली आणि त्याला मारली. त्यानं माकडाला वाकडं दाखवलं, तसं ती माकडं वाकडं दाखवायला लागली आणि त्यानं स्वतःच्या डोक्यावरची टोपी खाली टाकली. तसं एक वरचं माकडाचं पिलू खाली चालत आलं आणि त्याच्या गालात एक खणखण मारली सर. आणि त्या पिलानं त्याला सांगितलं, तुला एकट्यालाच आजोबा आहेत काय? आम्हाला बी आजोबा आहेत. आमच्या आजोबांनी सांगितलंय, माणसानं काहीही केलं तरी करायचं, फक्त डोक्यावरची टोपी खाली टाकायची नाही. मित्रांनो, काळ एवढा बदललाय की आमच्या काळामध्ये आमचा आईबाप आम्हाला सांगायचा, ठेव तो मोबाईल.